नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील, चंद्रकांत दादा पाटील, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेलं हे नेतृत्व। खरं तर तोच पगडा अजूनही चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर आहे। चंद्रकांत दादा पाटील मराठा आहेत का, इथपर्यंत शंका उपस्थित व्हावी इतकं त्यांचं स्वभाव एकदम सोज्वळ, पण बोलणं मात्र फटकळ। गिरणी कामगारांचा हा मुलगा जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत गेला तेथेच घडला आणि एक प्रचारक म्हणून जेव्हा मजल दर मजल करत चंद्रकांत दादा गावोगावी फिरत असत, त्यावेळी ते पडेल तिथं मुक्काम, मिळेल ते जेवण आणि मिळेल त्या जागेवर झोपणे असाच त्यांचा दिनक्रम चालायचा। अशा खडतर प्रवासातून हे पुढे आलेलं नेतृत्व। पुणे पदवीधर मतदारसंघातून ते आमदार झाले आणि योगायोगानं 2014ला राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि चंद्रकांत दादा पाटील मंत्री झाले। खरं तर चंद्रकांत दादा पाटलांच्या राजकीय कारकिर्दीतला हा सर्वात मोठा विजय होता। चंद्रकांत दादा पाटील यांना ही संधी मिळणं म्हणजे एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला मोठं पद मिळणं असाच हा प्रकार। तर आज चंद्रकांत दादांच्या बाबतीत बोलायचं कारण म्हणजे मी आत्ताच आपल्याला सांगितलं की ते स्वभावाने एवढं सोज्वळ आहेत, पण बोलण्यात मात्र फटकळ आहेत। ते केव्हा काय कसं बोलतील, कोणाची कशी फिरकी घेतील हे मात्र भल्या भल्या नाही कळणार नाही। 2014 ते 19 या कालावधीत ते महसूल मंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सुद्धा होते। त्यावेळी सुद्धा त्यांनी भल्या भल्यांची फिरकी घेतली होती। कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना सुद्धा त्यांनी सोडलं नव्हतं। त्या दोघांचं जेव्हा वाकयुद्ध सुरू होतं त्यावेळी माझ्यातील राक्षस जागा आहे आणि तो काही करू शकतो असं दादांचं वक्तव्य होतं। चंद्रकांत दादा पाटील नेहमीच काटेकोर राहतात, राजकारणात काटेकोर राहण्याबरोबरच कार्यकर्त्यांनाही तसाच ते सल्ला देतात। अलीकडे मात्र त्यांच्याबाबत पुन्हा एकदा वादंग उठलेला आहे। ते सांगलीचे पालकमंत्री आहेत। बोलता बोलता ते बोलून गेलेले आहेत की शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे। हे वादन सुरू असतानाच पुन्हा एकदा 2 दिवसापूर्वी त्यांनी थेट पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि ते सांगलीचे शरद लाड असू शकतात असं वक्तव्य केलं। ह्या तिन्ही वक्तव्यांमुळे तिन्ही नेते घायल झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण राष्ट्रवादी शरद पवारची म्हटलं तर आता जे चिन्ह वापरतायत, जे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते अजित पवार निश्चितच घायल झालेले असणार। दुसरा मुद्दा येतो शिवसेना उद्धव ठाकरेंची, असं म्हटल्यामुळं निश्चितच एकनाथ शिंदे घायल झाले असणार। त्यांच्या मनाला लागणं असणार की शिवसेना माझ्याकडे आहे, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, चिन्ह सुद्धा शिवसेनेचं माझ्याकडे आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणाची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। जेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 2 पक्ष फुटले तेव्हा हा पक्ष नेमका कोणाचा याबाबत वादंग निर्माण झालं। निवडणूक आयोगानं निर्णय दिले, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं। आता सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे, याबाबत तारखा पडत आहेत। त्यामुळं अद्याप तरी हे दोन्ही पक्ष कोणाचे हा निर्णय झालेला नाही। पण चंद्रकांत दादा बोलता बोलता बोलून गेल्यामुळं हे एक वेगळंच वळण या विषयाला लागलेलं आहे। चंद्रकांत दादांनी जणू हा निकालच लावला की काय, हे पक्ष कोणाचे हे सांगून टाकले त्यांनी। त्यामुळे पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय झालेला आहे। दुसरा मुद्द्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शरद लाड असू शकतात असं सांगितलं, पण त्यामुळं मुश्रीफ घायल झाली। कारण महायुतीच्या उमेदवार मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे कागलचे कार्यकर्ते भैया माने यांचं नाव यापूर्वी जाहीर केलेलं आहे। इतकंच नव्हे तर भैया मानेनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे। तालुक्यात जाऊन ते कार्यकर्ते नेते यांच्या भेटीगाठी बैठका घेत आहेत। अशातच चंद्रकांत दादा यांनी शरद लाड हे उमेदवार असू शकतील असं वक्तव्य केलं। खरं तर शरद लाड यांचे वडील आता याच मतदारसंघाचे आमदार आहेत, पण शरद लाड यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। आणि दादा यावर स्पष्टीकरण देताना असंही म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा कार्यकर्ता नेता आमच्या पक्षात येतो, सत्ताधारी पक्षात येतो, तेव्हा त्याला काहीतरी अपेक्षा असतात। त्या अपेक्षा जर ते आले असतील आणि मी त्यांना भविष्यात ते उमेदवार असू शकतील असं म्हटलं तर त्यात वावगं काय। दादांचं खरंच आहे, यात वावगं काहीच नाही। पण नेत्यांच्या मनाला मात्र चटका लागलेला आहे की आम्ही महायुती टिकावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अगदी तोंडावर असताना अशी वक्तव्ये आली तर कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरू शकतात, म्हणून अशी वक्तव्य टाळली पाहिजेत असं मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। मुश्रीफ चंद्रकांत दादा पाटील यांच्यात या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत वादन सुरू झालेलं आहे। पण केवळ मुश्रीफ यांच्यापुरतचे नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वक्तव्यामुळे सुद्धा अजित पवार, एकनाथ शिंदे हे सुद्धा नाराज होऊ शकतील काय अशी एक स्थिती आहे। म्हणूनच चंद्रकांत दादा हे जसं बोलतात ते सहज बोलतात, पण त्याचा अर्थ आणि अनर्थ नंतर इतका पसरतो की त्यामुळं
कधी कधी चंद्रकांत दादा यांची वक्तव्ये अडचणीची ठरतात. पूर्वी चंद्रकांत दादा सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यावर सुद्धा बोलायचे. त्यावेळी थेट दिल्लीतूनच त्यांना सांगण्यात आलं होतं की अशी वक्तव्ये टाळा म्हणून. मी सुरुवातीलाच सांगितल्यानुसार चंद्रकांत दादा पाटील हे सोज्वळ आहेत, पण बोलण्यात फटकळ आहेत. म्हणूनच काही वेळा त्यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरतात. कोल्हापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी कोल्हापुरात अनेक मंडळांना सढळ हस्ते मदत केली. सर्वांशी गाठीभेटी घेणे, सह संपर्क ठेवणे, दांडगा जनसमुदाय आपल्याबरोबर असावा अशी अपेक्षा ठेवणे, अशा काही चाली चंद्रकांत दादा पाटलांनी खेळल्या होत्या. अर्थात त्यांना भारतीय जनता पक्ष कोल्हापुरात वाढवायचा होता. आज कोल्हापूरचे ते पालकमंत्री नाहीत, जवळच्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी ते लक्ष ठेवून आहेत. म्हणूनच भविष्यात दादांना पक्षासाठी, स्वतःसाठी, आपल्या कार्यकर्त्यासाठी आणि सत्तेसाठी सुद्धा काही वक्तव्य टाळावी लागणार आहेत, हे निश्चितच. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.